अरे उद्या पेपर आहे रे, आज रात्रभर अभ्यास करायला लागणार. होय चायला कसा एवढा अभ्यास करू. अय पोरानो इकडे या. रे पोरानो असा अभ्यास करून काही होत नाही. तुझं म्हणणं तसं नाही रे. बस टाइम टेबल बनवा. 4ला उठा, 6 तास अभ्यास करा आणि मोबाईल बंद करा. तेव्हाच आयुष्यात तुम्ही मोठे व्हाल. भारी. तुम्ही किती शिकलात? अरे मी अनुभवाची शाळा शिकलो. नाही म्हणजे बोळा किती टक्के हो. टक्के सोडा, मार्काने कधी कोण माणूस मोठा होतो काय? बरं पण 12वी तर पास आहात ना. ते म्हणजे प्रयत्न तर चालू आहेत. कितवा प्रयत्न. तसा माझा 4था प्रयत्न चालू आहे. तुला किती आहेस? 8वी. 8वीला का कोणते कोणते विषय आहेत तुला? इंग्रजी, हिंदी, गणित, मराठी, सायन्स. हा इंग्लिश मध्ये का बोललास? त्याला मराठीत काय बोलतात? विज्ञान. मग मराठीत का नाही बोललास? उत्तर दे. सॉरी बोल. सॉरी. अरे वायफाय गेला रे. मग काय झालं. संपलं रे, आयुष्य संपलं. आता काय करू मी? मग पुस्तक वाच ना. ते कोणत्या ऍपवर मिळतं? मी आला जो बाहेर फिरून ये जा. बाहेर तिथं काय फ्री वायफाय आहे? चल थोडं शांत बस जरा. अरे आला रे आला. मग चला आता पुन्हा जगायला सुरुवात करूया. आजकाल वायफाय बंद झाला ना की लोकांना आपलं जगणंच आठवतं. ए पोरा इकडे ये. काय रे. अरे वा चल. जेव्हा पण भांडणं होतील तेव्हा लहानपणापासून करत आला तेच करायचं. आपली सगळी पोरं आली काय? हा तुम्हाला आज मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जर आपली कुठे भांडणं झाली तर त्यात काय गरजेचं आहे? हा जर माझी त्या भांडणामध्ये कुणी कॉलर पकडली तर काय करायचं? बावा जरा पाणी आण रे. बावा तू जेव्हा मोठं होशील ना तेव्हा माझं सगळं ओझं कमी करशील. बाबा मला अरुण बाई पाहिजे. हा पिल्लो 100 रुपये. थांब ना पाठव. एक हा हे बघ झाले बघ. हा बस का? हा बाबा. आईची औषधं संपलेत, मला 100 रुपये लवकर पाठव. हा बाबा मी बघतो काहीतरी. ए भावा. वा अद्भुत. तू पुढे करोडपती होणार आहेस. फक्त माझ्या हातात 500 रुपये ठेव. कशाला मारताय त्याला. तू रोज सकाळी मंदिरात येतो. माहितीये का हा दररोज काय करतो? थांबा दाखवतो. अरे गणपती यायला फक्त 37 दिवस राहिले. किटचं काय झालं? अरे दादा तो रमेश राजू ऐकतच नाही. सुजा पण. तर त्यांना काय झालं? अरे त्यांना तो पॅटर्नच आवडत नाही. साल्यांच्या पुढ्यात गणपती बाप्पान जरी कपडा आणून टाकला ना तरी त्यात पण काहीतरी खोट काढतील. आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी अंगावर काय घातलंय की नाही घातलंय याचं पण भान नसतं. आणि आपला बाप्पा काय रे घालून येतो? गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर अख्ख्या गावाला आनंद आणि ओढ असते ती बाप्पाला कितपत सजवलंय याची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बाप्पाचा चाहता दिवस आणि रात्र गणपती कारखान्यात घालवतो. आणि यापेक्षा मोठा आनंद कोणता? आणि बाप्पाच्या आगमनाला सजायला पाहिजे पण त्याच्यावर असलेल्या प्रेममय भक्तीत. चला तर या वर्षी सुद्धा बाप्पा सोबत आनंदाचे क्षण घालवूया. ए बाब्या
पक्कड घेऊन ये रे. अरे दादा, लोक म्हणतात माझं नशीबच खराब आहे. अरे ठीक आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? जेव्हा तू मोबाईल वर 3-3 तास घालवतो तेव्हा ते नशीब करत की तू? मीच असतो. इकडे इकडे. जेव्हा तू मेहनत टाळतोस, संधी सोडतोस तेव्हा वेळ वाया घालवतोस, हा? ते पण नशीब करतो की तू करतोस, हा? अरे बाळा, नशिबाला दोष देणं सोपं आहे रे, पण स्वतःला बदलणं कठीण आहे. आणि जिंकणारी लोक तोच मार्ग निवडतात. तू कोणाचं ऐकतो? लोक म्हणतात माझं नशीब खराब आहे. असं काय नसतं. काय रे सुजा, चला रोज उठताव आपण, कामावर जाताव, काय जीवनात मोटिवेशनच नाही रे. काम करताव आहे परत रोज तसाच चालला. काहीतरी मोठा करायला पाहिजे. आपण काहीच मोठा केलेला नाही म्हणून आपल्याला कोणी विचारत नाही. ए सुजा, आलोच. हा बघ वाबरा आला. काय झुलते बसलो बाय? काय जर तुला सांगू, आयुष्यात काय काम नाहीत, नुसतं झोपतावाय उठतावाय. तुला तरी कोण विचारतय काय? फिरतय. आता तूच सांग काय मोठं आता करायचं ते. आत्ता मी बघतो काहीतरी मोठं करायचं. काय झो आठ लावला. चला तुमच्यामुळे मी मोठा होत नाही. ए सुजा, तो गेला त्याला किती चांगला होता रे. फक्त 100 रुपये. कसला चांगला, कुठं नाही कुठं पैसे काढत असतात रे. ए हाबो हाबो, ए किती गॅरेज वाला आहे. चल तू आता खरी का खोटी किंमत दाखवतो. हो मिस्त्री, याची खरी किंमत काय हो? तसा हा तुम्ही घेतला हो दुसरीकडनं ना, तसा हा माझ्याकडे हाय. चायला याने घेतली नसेल, खरी किंमत माहिती नसेल म्हणून आलं असते. बघतो. तसा हाय 200 रुपये आहे, पण माझ्याकडे ह्याच्यापेक्षा चांगला क्वालिटी. माझ्याकडे 300 रुपये पण भारी. फालतू आहे हो, फालतू फालतू. 50 रुपयाला. काय झालं ओ? थांबा. चायला आज माझ्यावरच उलटा गेम झाला वाटतं. गेलं. थांब ना, मारतो थांब मार मार मार. अरे मार मार. पप्या, ए पप्या, कुठं? हा थांब आलो. हा ए पप्या, थांब आलो. पप्या, हा आवाज कसला रे? गेम खेळतोस? घरात बसून नुसता कंटाळा आला, पाय दुखतात. बाहेर फिरायला पण जरासं जावंसं वाटतं. अरे वाडीतली अक्का सांगत होती की वाडीत कुत्रा पिसाळलाय म्हण. मला बा बाहेर फिरायला लय भीती वाटते आता. कसा तरी येतो हळूहळू चालत. तू काही येत नाही आता घरात? गेम खेळून काही कंटाळा नाही का रे येत? ए पप्या, काय रे तुम्ही? पप्या, अरे तो वाडीत पिसाळलेला चावरा कुत्रा तू बघितलास काय रे? अजून नाही बघत मी. अरे नाही रे, भीती वाटते रे मला. एकतर काय दिसत नाही, घरातून कसा बाहेर पडू काय नाही काय. मार मार आला आला बघ. अरे मार मार, पटकन मार. अरे घे मार मार. हा मग अजून काय म्हणतो? कधी कधी याला बघून माझीच हातपाय फाटते. कोण आहे तो जो ह्याला दिसतो पण मला दिसत नाही? काय रे, सध्या भरपूर पाऊस पडतोय रे. होय रे, त्यातून बाहेर पडूच वाटत नाही रे. अरे हा बघ. अरे पिंट्या, काय झालं रे? नाही रे दाद्या, मी हलूच उड्या मारत होतो. हा मग काय झाला? काय पाय लागलं काय? नाही रे दाद्या, हलूच उड्या मारता मारता मला आगाय झाली.